बैठकीचं आयोजन केलं। आपल्याला माहिती आहे की सर्व उच्चस्तरीय अधिकारी अजितदादा वगैरे बैठकीला आले आहेत, पण आतापर्यंत आम्ही वाट बघितली। कालही बच्चू कडूला विनंती केली, आज सकाळी केली आणि मग राजू शेट्टीजींना निमंत्रण दिलं होतं, तेही आले नाही। महादेवराव जानकर यांनाही निमंत्रण दिलं, अजित नवलेलाही निमंत्रण दिलं। मी स्वतः अजित नवले, महादेवराव जानकर, राजू शेट्टीशी बोललो, कुणी प्रतिनिधी उपस्थित नाहीये, कुणी प्रतिनिधी उपस्थित नाहीये त्या बैठकीत अपेक्षित असलेले आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आता हे निवेदन येईल त्यांचं निवेदन सरकारने आता घेतलेलं आहे, त्यावर सर्व प्रधान सचिवाला त्या ठिकाणी त्यांचं काय काय करता येईल ते सांगितलं आहे। पण कुणीतरी बैठकीला यायला पाहिजे होतं, कुणीतरी बैठकीमध्ये चर्चा करायला पाहिजे होती। किमान बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेवराव जानकर किंवा अजित त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं, कुणीच आले नाही। त्यामुळे मग आतापर्यंत वाट बघितली, त्यामुळे आजची बैठक रद्द झाली। एकीकडे बैठक रद्द झाली, दुसरीकडे आंदोलन मोठ्या ताकदीनं सुरू आहे। सरकारकडनं काही शिष्टमंडळ किंवा सरकारचे काही प्रतिनिधी बोलायला जाणार आहे त्यांच्याशी? नाही, मी माननीय मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक, दोन्ही डेप्टी सीएम, माननीय मुख्यमंत्री, मी स्वतः या बैठकीला आणि आमचे सर्व मंत्री वगैरे या बैठकीला आणि सर्व उच्चस्तरीय अधिकारी, चीफ सेक्रेटरी पासून सर्व अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, जे पूर्णच कॅबिनेट सचिव या ठिकाणी आहेत, कुणीतरी प्रतिनिधी बैठकीला नाही आहे। त्यांच्याकडनं का आले नाही मला माहिती नाही, कुणीतरी यायला पाहिजे होतं। राजू शेट्टीजी, महादेवराव जानकरजी, त्या ठिकाणी अजित नवले, कुणीतरी यायला पाहिजे होतं, तर बैठक चालवता आली असते। किंवा त्यांच्या मागण्या काय त्या निवेदनात आहे, पण निवेदनावर बैठकीत चर्चा होत नाही। बैठकीत तर निवेदनावर चर्चा होईल, पण बैठकीमध्ये किमान कुणीतरी प्रतिनिधी असला पाहिजे, त्यावर बैठक चालतं, बैठकीत मागता येतं, मागणी करता येतं। बच्चू कडूची मागणी सरकारकडे आहे, सरकार निर्णय घ्यायला त्या ठिकाणी बैठक घेते आहे, ते बैठकीलाच येत नाही। तर मला वाटतं हे काही योग्य नाही, हे चित्र काही योग्य नाही असं मला वाटतं। पवनकर साहेब, अशा पद्धतीने एवढी महत्वपूर्ण बैठक बोलावली जाते, रस्त्यावर आक्रोश पाहायला मिळतोय, शेतकऱ्यांसाठी म्हणून वारंवार बोललं जाते, प्रत्यक्षात मात्र मग याला राजकारण म्हणायचं का? कारण ज्या पद्धतीने वारंवार मागण्या करायच्या, मागण्या मान्य करणाऱ्यांकडे यायचंच नाही, मग फक्त राजकीय। आज मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या विनंतीवर मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली, पुढाकार घेतला। मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेतला की हे आंदोलन शेतकऱ्याचं होऊ नये, कारण आताच पूरग्रस्ताची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। 32,000 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी, अजितदादा, एकनाथ शिंदेजींनी दिले आहे। एवढी उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यावर, चीफ सेक्रेटरी आणि पूर्ण कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी बोलल्यावर, आणि स्वतः डेप्टी सीएम दोघंही आणि स्वतः चीफ सेक्रेटरी सर्व या ठिकाणी आहेत, तरी बैठकीला आले नाही। प्रतिनिधी यायला पाहिजे। समजा तुम्ही तिकडे आंदोलनात बसलाय, 4 पैकी कोणतरी, महादेवराव जानकर आहे, त्यांचं नाव बैठकीमध्ये आहे, त्या ठिकाणी राजू शेट्टी जी आहेत, बच्चू कडूजी या ठिकाणी येऊन जाता आलं असतं। माझं काय म्हणणं आहे, बैठकीला येऊन जाता आलं असतं ना, अजून आंदोलन करत थांबले असते, आता येऊन संध्याकाळी 4च्या फ्लाईटने वापस जाता आलं असतं। तर मला वाटतं की का बैठकीला आलं नाही त्याचं त्यांनी सांगितलं पाहिजे। पण सरकार हे आज, माननीय मुख्यमंत्री आज त्या ठिकाणी बैठकीला, आता पण त्यांनी वाट बघितली, अजितदादांनी वाट बघितली, मी वाट बघितली, आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी या बैठकीला वाट बघितली, आता कोणी आले नाही, त्यामुळे बैठक रद्द केली आहे। केवळ आंदोलन करायचं आणि राजकारण करायचं हा सरळ अजेंडा या सगळेच नेत्यांचा म्हणजे जे सरकार आज तर बच्चू कडूजी आणि या निवेदनावर जे दिलं आहे त्यावर इतकी उच्चस्तरीय बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी लावली, आणि त्यांनी असं ठरवलं की आज निर्णय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचं सर्व ऐकून घ्यायचं। म्हणजे आज 1.5 तास दिला मुख्यमंत्र्यांनी, 10:30 ते 12, 1.5 तास राखीव ठेवला या बैठकीकरता। पण आतापर्यंत 10:30 ते 11, 11:15 झाले, कोणी आलं नाही, त्यामुळं ही बैठक रद्द झाली आहे। थँक्यू सर। बच्चू कडूंकडून जो महाएल्गार मोर्चा काढला जातोय शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, तर याच मागण्यांसाठी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र या बैठकीसाठी कुणीही आलं नसल्यामुळे ही बैठक रद्द झाली, अशी माहिती बावनकुळे यांच्याकडून देण्यात आलेली आहे। बच्चू कडूंना बैठकीसाठी निमंत्रण दिलेलं होतं, मात्र बच्चू कडू, राजू शेट्टी, जानकर, अजित नवले सुद्धा या बैठकीसाठी आले नाहीत। कुणीही नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांच्याकडून देण्यात आली आहे।